गेल्या काही दिवसापासून अमरावती महानगरपालिकेचा शैक्षणिक अभ्यास दौरा शिक्षण सभापती आशिष कुमार गावंडे यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे सुरू आहे। अमरावती मनपा सभापती गावंडेसह इतर नगरसेवक नगरसेविकांनी दिल्ली महानगरपालिकेच्या तसेच दिल्ली राज्य सरकारच्या विविध शाळांमध्ये भेटी देऊन बारकाईने निरीक्षण व शिक्षण पद्धतीचा अभ्यास करीत आहे। दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी सुद्धा अमरावती महानगरपालिकेच्या या अभ्यास दौऱ्याची दखल घेत शिक्षण सभापती आशिष कुमार गावंडे यांना आपल्या चमूसह भेटण्यास निमंत्रित केले। त्यावर शिक्षण मंत्र्यांनी आपल्या दौऱ्याची दखल घेतल्याचा आनंद व्यक्त करत अमरावती मनपाचा संपूर्ण अभ्यास दौरा चमू दिल्लीच्या मुख्य सचिवालय येथे मनीष सिसोदिया यांच्या दालनामध्ये उपस्थित झाला। शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण सभापती आशिष कुमार गावंडे यांचा शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असल्याबाबत स्वागत सत्कार करण्यात आला। त्यांच्यासह मनपा पदाधिकारीचे कौतुक करण्यात आले। शिक्षण मंत्र्यांनी अमरावती महानगरपालिकेच्या शैक्षणिक कार्यप्रणालीबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली। विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आपण कशी वाढवली, शाळांना भौतिक सोयी सुविधा कशा पद्धतीने उपलब्ध करून दिल्या, शाळांमध्ये शैक्षणिक वातावरण निर्मितीचे साहित्य कशी पूर्तता केली, शाळांची पटसंख्या कशी वाढविली, विद्यार्थ्यांच्या पालकांना आपण शाळेशी कशा पद्धतीने जोडून ठेवले आणि शिक्षकांना सकारात्मक कामगिरी करण्याकरिता आपण कसे प्रोत्साहित केले असे विचारले असता शिक्षकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहिले व त्यांच्यावर पूर्ण विश्वास दर्शविला तर नक्कीच एक शिक्षक हा शैक्षणिक क्रांती घडवून आणू शकतो असे मत शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी स्पष्ट केले। यानंतर मनपा शिक्षण सभापती आशिष कुमार गावंडे यांनी व अभ्यास दौऱ्याच्या चमूने व अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन मनीष सिसोदिया यांचा सत्कार करण्यात आला। या अभ्यास दौऱ्यामध्ये नगरसेवक श्रीचंद्र तेजवानी, नगरसेविका सुरेखा लुंगारे, नूतन भुजाडे, नगरसेविका जयश्री डहाके, मुख्याध्यापक डॉक्टर प्रकाश मेश्राम, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज कुमार सपकाळ, मुख्याध्यापक अब्दुल तफजुल, शीतल ठाकरे व देवकर उपस्थित होते। अमरावती महानगरपालिकेतर्फे गेल्या 2-3 दिवसाअगोदर शैक्षणिक अभ्यास दौरा दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता। त्या अनुषंगाने आम्ही गेल्या 3 दिवसांपासून दिल्ली शहरातल्या ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत तसेच ज्या केजरीवाल सरांच्या शासकीय शाळा आहेत त्या शाळांचा अभ्यास या ठिकाणी केला आणि शाळांचा अभ्यास केल्याच्यानंतर खरोखर लक्षात आलं की या ज्या शाळा आहेत त्या खरोखर उच्चस्तरीय शाळा आहेत, ज्याला कुठलाही फंड नसतो परंतु शिक्षकांची इच्छाशक्ती असते, त्यासोबत पॉलिटिकल विंगची इच्छाशक्ती असते आणि अशा पद्धतीने या शाळांचा खरोखर उच्चस्तर या ठिकाणी लागलेला आहे। यानंतर आज आम्ही दिल्लीच्या शिक्षण मंत्री, दिल्लीचे उपमुख्यमंत्री आदरणीय मनीषजी सिसोदिया यांना सुद्धा या ठिकाणी भेटण्यासाठी आलो होतो। त्यांच्याशी तब्बल 20 मिनिटं आम्ही या ठिकाणी चर्चा केली। त्यांनी आम्हाला 20 मिनिटाचा जो वेळ दिला त्या वेळेमध्ये अनेक चर्चा त्यांच्यासोबत अमरावती महानगरपालिकेच्या शैक्षणिक दौऱ्यावर आलेल्या संपूर्ण चमूने केला। मी संपूर्ण चमूचे खरोखर मनापासून आभार करतो की त्यांनी या ऐतिहासिक क्षणामध्ये ते स्वतः म्हणजे ते सर्वजण या स्थळाचे विक्टिम्स आहेत आणि सरांनी आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले, सोबतच अनेक तऱ्हेचे सजेशन्स दिले की कुठल्या पद्धतीनं आपण जर काम केलं तर आपल्या अमरावती महानगरपालिकेची शिक्षण व्यवस्था आहे त्याचबरोबर जी शाळेची व्यवस्था आहे या सर्व शाळांचा आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये कशी प्रगती होईल या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मनापासून खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।